जय भीम सर्वांना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट होतो गोड जेवणापासून. तर बघू शकता इथे पुरण बनवणं चालू आहे. एका साईडला दूध गरम होतं आहे कारण आपल्याला खीर, पोळी आणि आमटी हे सर्व गोष्टी बनवणार आहे मम्मी. तर इथे दीदी पुरण वाटते आहे आणि अर्धं पुरण मम्मी मिक्सरला वाटते आहे. सो ही सगळी तयारी आम्ही खास करून जयंतीला आवर्जून करतो कारण आमच्यासाठी हा सण म्हणजे खूप मोठा आहे आणि म्हणजे गोड झालंच पाहिजे. पुरणपोळी ही प्रत्येक वर्षी आमच्या घरात असते. गेल्या वर्षी आमचा अद्वैत बघा इथे बसलेला आहे. से हाय. मेहंदी काढली बघू. कोणी काढली? आईने. तुझे दात दाखव. आणि आता इथे मी रांगोळी काढते. इथे बघू शकता लायटिंग वगैरे आहे आणि आता इथे मी रांगोळी काढते. आता काही शूट्स माझे अद्वैत घेणार आहे. पुढे बघू शकता. दिसतंय मी काढताना. करते माझी मावशी रांगोळी करते. भीम जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर इथं तो विजय सो म्हटला. त्याला सांगितलं विजय असं असतं. बघू तर लहान आहे समजून घ्या. दिसतंय ना. माझ्या मावशीने जय भीम लिहिलंय. काय इथे माझं रांगोळी काढणं चालू आहे. सहज म्हटलं काढूया. होती रांगोळी आणि काय मोठी वगैरे काढली नाही. मला काही इतकी खास रांगोळी येत नाही पण मी प्रयत्न केलेला आहे जय भीम लिहायचा. सो माझ्या हाताने जसं जमेल तसं. तरी थोडंसं गोंधळ झालेला आहे. हात पहिल्यासारखा आता फिरत नाही रांगोळी मेहंदीसाठी. ही रांगोळी बघा आमच्या अद्वैतनी काढलेली आहे. आणि ही रांगोळी मी काढलेली आहे सिंपल आणि सोबर इथे काढली. आम्ही तयार झालेलो आहोत बघू शकताय. कसे दिसतो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमची नथ नक्की बघा दिसते का. तर आता आम्ही निघालो आहोत मिरवणुकीसाठी आणि भेटूया आपण मिरवणुकीमध्ये. इथे आर्यन पण आहे. दीदी आम्ही सर्व निघतो आता. बाय बाय. मराठी मातीचा सण ह्यो आला इथे आम्ही रॅलीमध्ये पोहोचलेलो आहोत. मम्मीला आणि तायडीला वगैरे शोधतोय.
आणि माझी मम्मी खूप गोड दिसत होती नऊवारीमध्ये. तुम्ही बघितलं असेलच. तर रॅली संपलेली आहे. मी आणि दीदी निघालेलो आहोत. मम्मी आणि तायडी लवकर गेले होते थोडे, कारण का घरी पुरणपोळी बनवायची होती गरम खाण्यासाठी आम्हाला. सो मम्मी आणि तायडी पुढे गेली. ते बघू शकता एक कानातलं माझं पडलं आहे, त्याचा स्टोन एक कानातल्याचा आहे. सो खूप जास्त नाचलो, थकून जरा बसलो होतो एका ठिकाणी आणि ऑटो केली. जवळच 2 मिनटावर होतं. ऑटोची वाट बघत होतो. ऑटोनी थेट आम्ही घरी पोचलो. पहिलं असं झालं होतं कधी जेवण करायला, पण खूप जास्त भूक लागली. ते आमच्याच एरियातलं तुम्ही बघू शकताय, पंचशील मित्रमंडळाच्या इकडचं, तिथेही जेवण वगैरे होतं. तर आजचा व्हिडिओ छोटासा होता, जास्त काही शूट करता नाही आलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय, जय भीम.